विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर हा व्हिडिओ कुणासाठी नाहीये हे अगोदर सांगतो. तुम्ही 12च्या बोर्डची तयारी करताय, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये, इमिजिएटली स्किप करा. तुमचा 11वीत खूप छान अभ्यास सुरू आहे. कॉन्फिडेंटली सगळं छान सुरू आहे. तुम्ही जेईई, सीईटीचे प्रॉपर प्रिपरेशन करतायत. काही प्रॉब्लेम नाहीये. मग हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही व्हिडिओ इमिजिएटली स्किप केला तरी चालेल. पण मग हा व्हिडिओ आहे कोणासाठी? माझ्यासारख्या मुलांसाठी. आता तुम्ही म्हणाल तुम्ही आणि मुलगा. मी सांगतो, मी जे फेस केलंय, मी जे सहन केलंय 11वी-12वीत. माझ्यासारखी लाखो मुलं आहेत मला माहिती आहे. कोण? की पहिला प्रश्न तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ना, म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारले की कळेल की तुम्ही माझ्यासारखे आहात का नाहीत म्हणूया आपण. पहिला प्रश्न की 10वी ला 90 प्लस म्हणजे 92, 93, 95, 97% तुम्हाला मार्क होते. पण 11th काय? 11th मध्ये तुमचा स्कोर मनासारखा होत नाहीये, तर तुम्ही माझ्यासारखे आहात. सांगतो लक्षात घ्या, की मला 10वी त्या काळात म्हणजे 1995 साली मी 10वी दिली बरं का. आणि त्यावेळेस मला 82% होते. 82% होते. तुम्ही म्हणाल, "हे 82% अरे, पण त्यावेळेचे 82% म्हणजे खूप चांगला स्कोर होता तो. सिरियसली खूप चांगले मार्क होते. पण मला 11th स्टँडर्डमध्ये फक्त 41% पडले. मला जवळ-जवळ निम्मे मार्क माझे कमी आले. मग हे जर तुमच्या बाबतीत पण घडणार असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारणं खूप आहेत. आपल्याला डिस्कशन करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मेन कारण कॉन्फिडन्स. ठीक आहे. कॉन्फिडन्सच लो झाला होता, की हे अवघड जातंय आपल्याला समजत नाहीये. आणि 10वी आणि 11वीतला फरक लवकर कळालाच नाही, की 10वी पर्यंत सगळं एन्जॉय करत चाललं होतं. ओके. शाळेतच समजत होतं सगळं. म्हणजे अल्जेब्रा, जॉमेट्री असेल ना, शाळेत सगळ्या कन्सेप्ट क्लिअर व्हायच्या. प्लस क्लास होता आपला. म्हणजे क्लासचे शिक्षक पण 2-2, 3-3 रिव्हिजन घेत होते. 11th आल्यावर काय बघतोय, इतकं फास्ट सगळं शिकवतायत ना, रिव्हिजनचा तर पत्ताच नाहीये. आणि समजतच नाहीये. माझी अवस्था काय झाली सांगू का? एक तर हवेत मी 80% मार्क पडलेत. रिझल्ट नंतर पण एन्जॉयमेंट सुरूच होती. कॉलेज सुरू झालं तरी 15 दिवस कॉलेजला आलोच नाही. करू की 4 महिने सुट्टी होती ना 10वीच्या एक्झाम नंतर. एन्जॉयच करत होतो गावाकडे. जेव्हा कॉलेजमध्ये आलो ना, पहिल्या दिवशी त्या लेक्चरला बसलो ना बाळांनो, काय झालं मी तुम्हाला सांगतो. पहिले ग्रामीण भागातला स्टुडंट मी. विट्याला होतो 10वीला मी महात्मा गांधी हायस्कूलला म्हणूया आपण. आणि मग साताऱ्यात मी 11वी आलो. इथलं कॉलेज एवढं मोठं वायसी कॉलेज. पहिल्या दिवशी जेव्हा आलो ना, मला कळेनाच की माझा वर्ग आहे कुठं. 10-10, 20-20 तुकडे 11वीच्या लक्षात घ्या. आणि तो शिपाई पण काय मदत करे, "बघ तिथं बोर्डवर लावलेत बघ तू. कोण मित्र नाही, काय नाही." तणाव अर्धा तास तुम्हाला सापडेनाच. सापडल्यानंतर गेलो वर्गात. लेट गेलो. ठीक आहे. बसलो पाठीमागं वर्गात पुढे जागा असताना मागे जाऊन बसलो म्हणूया आपण आणि पहिलं लेक्चर झाल्यावर लक्षात आलं, की काय काहीच कळालं नाही. शेजारच्या मुलाला विचारलं, तो म्हणला, "मला बी काही कळत नाही." ओके. गेले 4-5 दिवस असे म्हणूया आपण आणि त्याच्यानंतर मग क्लास. वडिलांना जेव्हा म्हटलं त्यांनी ऑफिसमध्ये विचारलं, ऑब्व्हियसली साताऱ्यातला जो बेस्ट क्लास आहे तो सगळ्यांनी सजेस्ट केला. टॉपचा क्लास म्हणूया आपण कारण मार्क पण मला चांगलेच होते. तिथं तर पहिल्या दिवशी गेल्यावर कळालं, की बाबा केवढी हुशार मुलं आहेत. ह्यांच्यासमोर ह्यांच्याबरोबर आपण क्लासमध्ये जातोय. आपल्याला तर काहीच कळत नाही. तर पटापटा उत्तर देतात. सरांशी इंग्लिशमध्ये बोलतायत. आम्ही तर कुठंच नाही. मराठी मीडियमची मुलं. मग तो कॉन्फिडन्स लूज झाला होता. हा माझा प्रॉब्लेम होता लक्षात घ्या. पण थांबा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला द्यायची आहेत. पण अगोदर माझे काही प्रश्न. बरं हा प्रश्न विचारून झालाय तुम्हाला. कमेंटमध्ये कळवा तुमचं काय असेल तर बरं का आणखीन. आता सगळ्यात महत्वाचं सीईटी प्रिपरेशन. एक तर अभ्यास होत नाहीये. पण आता अशा मुलांकडे जाऊया, की सिन्सिअर आहेत, करतायत. अरे तुम्ही पण सीईटी करताय का? 10वी सारखं प्रश्नोत्तर पाठ धड्याकाठी प्रश्नोत्तर करून चालत नाहीये. सीईटीला तुम्हाला वेगळे एफर्ट्स लावावेच लागतायत. तुम्ही ते लावताय का? मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या. सीईटीसाठी ना फक्त टेक्स्टबुक करून चालणार नाहीये. अगदी मॅथ्स बद्दल बोलतोय मी, की तुम्हाला पी-वाय-क्यूज म्हणजे एम-सी-क्यूची एक्स्ट्रा प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक ग्राफ काढून दाखवतो. ठीक आहे. या ग्राफवर वाय ॲक्सिसवर घेतोय मी रिझल्ट आणि या ॲक्सिसवर लिहितोय प्रॅक्टिस. 100% असा ग्राफ आहे. हां, असाच ग्राफ आहे. ठीक आहे. तुम्हाला सांगतो. प्रॅक्टिस 0, रिझल्ट 0. ठीक आहे. पण जरा ग्राफ बद्दल आलाय तर बोलूया एक चांगला ग्राफ म्हणूया आपण. ॲक्चुअली हा ग्राफ असा असतो बरं का रे बाळांनो. थांबा, थांबा. मी तुम्हाला 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 प्रश्न पडला की काय काढतोय मी? पण दाखवतो ते करेक्ट आहे बरं का.
हा ग्राफ असा असतो. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. हा तुमचा एक पॉइंट आहे, की ज्या ठिकाणी तुमची ग्रोथ होते. प्रत्येक टेस्टमध्ये तुमचे मार्क वाढतायत. पण सीईटीला 200 मार्कापैकी जेव्हा तुम्ही 100 प्लस क्रॉस करता इथून, तर 110, 115, 120, 130 त्यानंतर एकेका मार्कासाठी झगडावं लागतं. खूप प्रॅक्टिस करावं लागते. त्यावेळेस लागतो गाईडन्स, जो मी गेली 5 वर्ष YouTubeवर प्रोव्हाईड करतोय. मी आपल्या व्हिजन बॅच बद्दल बोलणार आहे व्हिडिओमध्ये लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता बघा पहिली गोष्ट म्हणजे तुमची सीईटीची प्रिपरेशन बऱ्याच मुलांची होतच नाही. मी अनुभव घेतलाय तर माझ्याकडे आता 12वी साठी जेव्हा मुलं येतील, बघा 12वी साठी जेव्हा मुलं येतील, तेव्हा मी तुम्हाला काय सांगतोय, त्यांना जेव्हा मी विचारतो ना 11चं 0 असतात. बोर्डचीच म्हणजे थोडक्यात बोर्ड लेव्हलची प्रिपरेशन नाहीये, सीईटी केव्हा करणार? मग अशा मुलांचं सगळं फेल्युअर आहे का? स्वप्न चकनाचूर झाले का म्हणूया आपण? आम्हाला जे आमची स्वप्न होती कॉलेज मिळणार नाहीत का? मिळणार. तुम्ही प्रॅक्टिस तरी करा ना. आता मी तुम्हाला सांगतो, की आम्ही बॅच जी लॉन्च केलेली आहे, व्हिजन बॅच, ओके. ही तुम्हाला किती महत्वाची आहे, हे मला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचं आहे बरं का. पहिली गोष्ट म्हणजे ट्रिगो. किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे सांगा बघू ट्रिगो. त्याचे 6 मोठे-मोठे लेक्चर्स आहेत आणि टोटल आमच्या 100 प्लस पी-वाय-क्यू म्हणजे त्या डी मधले असतील, टेस्ट मधले पण मी काउंट करतोय, लेक्चर्स मधले असतील, झालेले आहेत. स्पेशल क्वेश्चन्स आमचे झालेले आहेत सगळे. बरं, त्याच्यावरती 2 टेस्ट झालेल्या आहेत, पण आता एक ग्रुप टेस्ट पण होणार. बरं, सारख्या-सारख्या त्या टेस्ट होणार. आता बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री किती इम्पॉर्टंट आहे त्याच्या पण 2 टेस्ट झालेल्या आहेत आणि बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्या मुलांचं एवढं करून घेतलंय छान मी. ओके. त्याच्यावर मग मी हायड्रोकार्बन स्टार्ट करणार आहे. पण ही रिव्हिजन बॅच केव्हा सुरू झाली? जास्त दिवस नाहीयेत लक्षात घ्या. 6 टॉपिक फक्त माझे झालेले आहेत आणि 7वा टॉपिक लवकरच सुरू होणार आहे 18 तारखेनंतर. 21 तारखेला सुरू होणार आहे असं म्हणूया आपण. 21 जानेवारीला मी बॅच लॉन्च करतोय. 21 जानेवारीला. सांगतो साताऱ्यात ऑफलाईन बद्दल बोलतोय बरं का. व्हिजन बॅच ऑलरेडी सुरू आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरून ती बॅच परचेस करू शकता बरं का. तुम्ही ॲपवर जाऊन, प्ले स्टोअरवर जाऊन सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला ही व्हिजन बॅच दिसेल. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरवर WhatsApp मेसेज करा. फोन उचलणं शक्य होत नाही. तुम्हाला व्हिजन बॅच बद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड केल्या ना 11 स्टँडर्ड तुमच्या नावासमोर 11 स्टँडर्ड टाइप करा आणि ह्या नंबरला मेसेज करा आणि ॲपवर पण मेसेज करा. मी तुम्हाला रिप्लाय करू हं. आता महत्वाचा मुद्दा काय की सीईटीचं प्रिपरेशन होत नाही. मग आपला प्लस पॉइंट काय? मी तुम्हाला सांगतो 6 टॉपिक झालेत. 25 टॉपिक आहेत. ठीक आहे. बरं. ह्या आठवड्यातून फक्त 3 लेक्चर्स प्रोव्हाईड करतोय अल्टरनेट डेला. पण यावेळेस आम्ही काय डिसाईड केलंय, हा पॉइंट एक बोलणार आहे बरं का मी. आम्ही टेस्टचं प्रमाण इन्क्रीज करतोय. आम्ही अल्टरनेट डे टेस्ट सुद्धा ठेवणार आहे. अल्टरनेट डे टेस्ट राहतील सारख्या. ट्रिकोचे 2 झालेत ना, कदाचित 10 टेस्ट होतील. हां, मग टेस्ट म्हणल्यावर अभ्यासाची सवय लागते मी बघितलेलं आहे. मुलांना जमतं ते लक्षात घ्या. बरं, आता इथं बघा. इम्पोर्टंट टॉपिक्स बद्दल बोलूया बरं का आपण. तर ट्रिगो बोललो मी. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री केलं ना, तर ऑर्गॅनिकचीच बेसिक सगळी तयार होते. त्यात 23 फंक्शनल ग्रुप आहेत, इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट सगळं आहे त्याच्यात डिटेल. बरं, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन इम्पॉर्टंट आहे. 11वीचा प्रत्येक टॉपिक इम्पॉर्टंट आहे. साउंड इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. सगळंच. मग या व्हिज्युअल बॅचमध्ये तुमचं होणार आहे बॅकलॉग सगळा कव्हर लक्षात घ्या. आणि आठवड्यातून 3 व्हिडिओ लेक्चर्स आहेत. फक्त सोमवार, बुधवार, शुक्रवार. तुमच्याकडे रविवार आहे. बॅकलॉग 6 टॉपिकचा बॅकलॉग तुम्ही एका आठवड्यात कंप्लीट करू शकताय. बघा मी काय सांगतोय ते. सगळ्यात महत्त्वाचं मला काय म्हणायचंय, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का. इम्पोर्टंट टॉपिक बद्दल मी तुम्हाला बोललो. पण सगळ्यात महत्त्वाचं तुमचं ड्रीम. बघा मी तुम्हाला सांगतो, आता क्लिअरली सांगतो लक्ष द्या. तुमचं स्वप्न 10वीत असेपर्यंत खूप कौतुक होत होतं ना, की हुशार विद्यार्थी, सगळं येतंय. 11वीत जर तुम्हाला खरोखर आता त्रास वाटत असेल ना, तर तुम्ही माझे डेमो लेक्चर्स बघा. शिकवलेलं समजतंय हा महत्वाचा पॉइंट आहे. माझ्याकडे पंढरपूरवरून 2 एक पालक आले होते. बहीण-भाऊ दोघं होते. चुलत बहीण-भाऊ होते म्हणूया आपण. ती मुलगी अशी होती ना, तिला काहीही विचारा जमत होतं. पंढरपूरमध्ये त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस आहेत. अकॅडमी जॉइन केलेली आहे. पण त्यांना माझं समजतंय. मला भेटायला ते पंढरपूर इथं आले होते. इथं त्यांनी ऑफलाईनला ॲडमिशन सुद्धा घेतलं. तर मी काय करतोय बघा, नीट लक्ष द्या. म्हणजे या व्हिडिओमध्ये मला याबद्दल पण बोलायचंच आहे, की 21 जानेवारी पासून म्हणूया आपण 2025 पासून
ऑफलाईन बॅच आम्ही साताऱ्यात सुरू करतोय कोचिंगसाठी म्हणूया आपण. त्याची फी खूप कमी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तो ऑफलाईन क्लास साताऱ्यामध्ये आहे बरं का, लक्षात घ्या. ओके. काही टिपिकल थोड्या मुलांसाठी माझ्या हॉस्टेलमध्ये 4 ते 5 मुलांसाठी राहायची सोय आहे. मुलींसाठी हॉस्टेल आमच्याकडे अवेलेबल नाहीये. पण 4, 5, 6 मुलांसाठी पर्यंत मी राहायची सोय आमच्या हॉस्टेलमध्ये करू शकतो. पण साताऱ्यात प्लस आमच्या क्लासच्या आसपास पण हॉस्टेल आहेत, की जिथं जागा आहेत. अगदी क्लासच्या जवळ आहेत म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय? महत्वाचं काय? मी तुम्हाला सांगतो. जी अवस्था माझी झाली होती ना, पण माझ्या बाबतीत काय झालं ते पण जरा बोललं पाहिजे ना तुमच्याशी थोडंसं. मला अगदी एंड मोमेंटला एक चांगला क्लास मिळाला. फक्त 2 महिने उरले होते परीक्षेला. 2 पण नाही, त्यापेक्षा कमी वेळ होता. त्यावेळेस मला एक चांगला क्लास मिळाला. प्रॉपर मार्गदर्शन मिळालं. नाहीतर मी फेल झालो असतो 12वीत. पण तसं न होता 12वीचे एक 68% मार्क मिळाले मला. मी त्यातून बाहेर तर आलो ना त्या तणावातून. मुलं तणावात आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माझा तोच प्रश्न आहे. तुम्ही बिलकुल तणाव घेऊ नका. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. आणि ह्यातून बरीचशी लोकं गेलेत. मी तुम्हाला सांगू का? हे अशी मुलं बसलेत की 10वीला 98% आणि 11वीला 22ला अगदी 40% बोलायचे. खुपवत नाहीये. तणाव वेगळा आहे. यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तर पहिली गोष्ट की तुम्हाला शिकवलेलं समजलं पाहिजे. मग ते काम आम्ही व्यवस्थित करतोय. बरं, या व्हिजन बॅचमध्ये ऑनलाईन फिजिक्स पण, केमिस्ट्री पण, मॅथ्स पण मीच शिकवतोय. ओके. 2026च्या सीईटी होईपर्यंत तो कोर्स चालणार आहे. 11 प्लस 12th स्टँडर्डचं सीईटी पूर्णपणे त्यात घेतलं जाणार आहे. आणि एवढं असताना त्याची फी फक्त 4,500 आहे आणि याच्यात ऍडमिशन्स अजून सुरू आहेत. मुलं घेतायत ऍडमिशन. बट प्लॅन काय आहे ते पण सांगतो तुम्हाला मी. हा जो कोर्स आहे व्हिजन बॅच, त्याचा पोर्शन आम्ही एप्रिल एंड पर्यंत संपवणार आहे. जास्तीत जास्त मेचा पहिला आठवडा जाईल म्हणूया आपण. ठीक आहे, एखादा तो टॉपिक राहिला तर राहिला, तो नंतर कव्हर करणार. पण मे मध्ये तुमची हप्पाची सुट्टी आहे की नाही? तर सांगतो. मेन पॉइंट काय आहे, की याचा अर्थ जर एप्रिल मे पर्यंतच 11th प्रत्येक टॉपिकचे तुम्ही 100 पीवायक्यू त्याच्यापेक्षा जास्त सोडवत असाल. प्रत्येक टॉपिकवर तुमच्या 4-4, 5-5 टेस्ट होत असतील तर. आणि टेस्टचा आपला प्लॅटफॉर्म एवढा भारी आहे, तो सीईटीच्या जशा टेस्ट होतात ना, तशा आपल्या ऑनलाईन टेस्ट होतात, लक्षात घ्या. तसाच मोबाईलवर, लॅपटॉपवर तुम्ही कुठेही कॉम्प्युटरवर बघू शकता. त्या टेस्ट देऊ शकता, लक्षात घ्या. आणि त्या टेस्ट तुमच्याकडे सीईटी होईपर्यंत राहणार आहेत. तर मी माझ्या मुलाला काय सांगतो, गोळ्या मारायच्या नाहीत. ओके. जेवढे येतात तेवढं सॉल्व्ह करायचं, येत नाही सोडून द्या. का? पुन्हा टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्ही परफॉर्मन्सवर चेक करायला गेला, तुम्हाला तुम्ही दिलेल्या सगळ्या टेस्ट ओपन असतात तुमच्यासाठी. तिथं क्लिक केलं, की तुम्हाला किती प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले, किती चुकले, किती राहिले हे सगळं कळतं. त्या नंबरवर क्लिक केलं, की तो प्रश्न विथ सोल्युशन दिसतो तुम्हाला. रिव्हिजनला केवढं भारी पडतंय ते. बरं, टेस्ट एनालिसिस तुम्ही करणार, नोट्स बनवणार, मग मला सांगा रिझल्ट का नाही मिळणार? म्हणजे मला तर म्हणायचं आहे, की माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, की तुम्ही आता हार मानून आता होत नाही म्हणून तसंच बसणार? का व्हिजन बॅच जॉइन करून माझ्याबरोबर अभ्यास करणार? उत्तर हवंय मला. मी तुम्हाला सांगतो, गेली 5 वर्ष म्हणजे तुमची बॅच म्हणजे माझी 6वी बॅच. जवळ-जवळ 15,000 प्लस मुलांनी माझे कोर्सेस ते घेतलेले आहेत. मी कधीही फ्री असं कुठला कोर्स लॉन्च केलाच नाही. मी पहिल्यापासून तुमच्याकडून गुरुदक्षिणा घेऊनच म्हणूया आपण बॅचेस लॉन्च करतोय. एक लक्षात घ्या, रिझल्ट तर खूप छान आहे. खूप छान रिझल्ट आहे. आनंद एवढा होतोय, की गेल्या वर्षीपासून आता असे कॉल येतायत मला, माझ्या पहिल्या बॅचच्या स्टुडंट कडून, की "सर आम्हाला एक 25 लाखाचं पॅकेज मिळालं, 30 लाखाचं पॅकेज मिळालं, 40 लाखाचं पॅकेज मिळालं." मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातलं कुठल्याही कॉलेजचं नाव घ्या. सी आपल्या कोर्सची मुलं आहेत, भरपूर आहेत. व्ही-जे-टी-आय आहेत. त्याच्यानंतर वालचंद आहेत. कुठलं पण व्ही-आय-टी तर भरमसाठ मुलं, ऑनलाईन, ऑफलाईनची मुलं भरपूर आहेत तिथं. मग ड्रीम त्यांचं अचीव्ह करण्यासाठी मी त्यांना नक्की हेल्प केली, त्याचा आनंद वेगळा आहे. पण माझं मी तुम्हाला काय सांगितलं, मला माझ्यासारखी मुलं, माझा तणाव 2 वर्ष जो मी सहन केला ते नकोय. मला आनंदात मुलं अभ्यास करतात हे बघायचंय. मी तुम्हाला सांगतो, काही तुम्हाला डाउट असेल तर या नंबरवर WhatsApp मेसेज करा. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे फॉलो करा Play Store. ओके. Play Store मधून तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल्स सर्च करा. सह्याद्री ट्युटोरियल्स आपला तो लोगो दिसेल तुम्हाला. ते डाउनलोड करा. तिथून स्टोअर ऑप्शन मध्ये जावा. ओके. आणि स्टोअर ऑप्शन मध्ये तुम्हाला व्हिजन बॅच दिसेल. त्या व्हिजन बॅचला क्लिक केल्यानंतर तुम्ही कंटेंटला क्लिक करा. त्या कंटेंटवर फ्री कंटेंटला क्लिक करून डेमो लेक्चर्स बघून घ्या.
आणि मग तुम्ही बॅच परचेस करा. बॅचची किंमत मी तुम्हाला सांगितली. पण इंटरनेट हँडलिंग चार्जेसमुळं ते ॲपवाले घेतात. एक साधारण 4700 पेक्षा थोडी कमी त्याची किंमत होते. पण ती वर्थ आहे. 2 वर्ष तुमची तयारी करून घ्यायची आहे आणि मला तुमच्यावर राहायचंय. तुमचे सगळे काय प्रश्न असतील कॉमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्ही तिथे कॉमेंट करून ते मला प्रश्न विचारू शकता. ऑल द बेस्ट.